श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23. मच्छिंद्रनाथास सोन्याच्या विटेचा मोह, समाराधना गहिनीनाथास गोरक्षाचा उपदेश. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावाहून निघाले. ते मार्गक्रमे तेलंगणात गेले. तेथे त्यांनी गोदेचे संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले. पुढे आवाढ्य, नागनाथ, परडी, वैद्यनाथ आदी करून तीर्थ केल्यावर महारण्यात गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मिक ऋषीचे स्थान आहे तेथे ते आले. ते अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना अशा त्या घोर अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेला. त्याचे कारण असे होते की श्री राज्यातून निघताना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्याने झोळीत ठेवली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीने त्याच्या जीवात जीव नव्हता. ही सर्व भीती गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती, नाहीतर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार. तो मार्गात चालता असता गोरक्षास विचारी की या घोर अरण्यात चोराची धास्ती तर नाही ना. हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली. गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना आहेत असा त्याने तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा असे मनात विचार करून तो काही उत्तर न देता तसाच मुकाट्याने चालत होता. इतक्यात त्यास एक पाण्याचे ठिकाण लागले. तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास अंमळ थांबाव्यास सांगितले व आपली झोळी त्याच्या जवळून देऊन तो शौचास गेला. तेव्हा गोरक्षनाथाने गुरुच्या झोळीत पाहिले तो सोन्याची वीट त्याला दिसली. तेव्हा हेच भीतीचे मूळ असे जाणून त्याने ती वीट फेकून देऊन तितक्यात वजनाचा एक दगड तींत भरून ठेवला व आपण चालू लागला. मच्छिंद्रनाथी मागून तातडीने शौचासून आल्यानंतर चालू लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पाहत विसावा घेत बसला. इतक्यात एक विहीर त्यास नजरेस पडली. तिथं त्याने स्नान केले. मी नाथा स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत आहेत. तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्वततेतून पुढे काय भय वगैरे नाही ना असे विचारू लागला. त्यावर भय होते ते मागे राहिले. आता काळजी न वाहता स्वस्थ असावे असे गोरक्षनाथाने उत्तर दिले. अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हा गोरक्ष सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला. मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली. मग तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील ही मोठी मला धास्ती आहेत म्हणून बोलला. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही. हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयंतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासता झोळीत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याने एकच गोंधळ केला. त्या दुःखाने तो गडबडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्यासारखा चौफेर फिरू लागला. त्याने गोरक्षास नाही नाही बोलून शेवटी निघून जा, तोंड दाखवू नको इतके सुद्धा सांगितले. मच्छिंद्रनाथाचे ते काळजात झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वत शिखरावर घेऊन गेला. जाताना पर्वतावर गोरक्षाने सिद्ध योग मंत्र जपून लघवी केली. त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरुस विनंती केली. ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू. अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याची पुष्कळ वाखाणणी केली. गोरक्षाने गुरुच्या बोलण्याचा तो झोप पाहिला तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेवली होती ते मला सांगावे असे त्याने आग्रह धरला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. ते ऐकून तुमचा हा हेतू मी पुरवितो म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले. मग गोरक्षाने गंधर्वास्त्र मंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली. त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. तेव्हा गोरक्षाने सांगितले की आणखी काही गंधर्वास बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, साधू, संत, देव, गंधर्व, दानव, किन्नर या सर्वांस येथे आणावे. काही आम्हास एक टोले जंग जेवणावर घालावायची आहेत. मग चित्रसेनाने 100 गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविले. ते गंधर्व पुष्कळास आमंत्रण करून त्यास घेऊन आले. नवनाथ
शुक्राचार्य, दत्तात्रय, यालवकल्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकी आदी करून मुनिगण तेथे थोडक्याच वेळात येऊन पोहोचले. नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की भोजन समारंभास पुष्कळ मंडळी जमली आहेत, तरी तुमची की मी मार्गे टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले की बाळा, तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला या कच्चित सोन्याची वीट घेऊन काय करायचे आहेत. मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल, पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होईल, मजकडे काहीच नाही. असे बोलून त्याने चरणावर मस्तक ठेवले व ती सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करतो, आपण काही काळजी न करता स्वस्त असावे असे सांगितले. नंतर अष्टसिद्धीस बोलावून त्याच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोबस्त नीट राहून काही एक न्यून न कमी पडू देण्याची सक्त ताकीद दिली. मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लावली व उत्सवाचा बंदोबस्त उत्तम प्रकारचा ठेवला. त्यावेळेस सर्वांना अत्यानंद झाला. या भोजना समारंभात गहिनीनाथ आले नव्हते म्हणून गोरक्षनाथाने ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचविली. तेव्हा मधुब्राह्मणाकडे एक गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास सांगितले. त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले. ते त्याने सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले. ते त्याने कनकगिरीत जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सर्व मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला. तो मजल दर मजल करीत करीत गर्भपर्वती येऊन पोहोचल्यावर त्याने गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायावर घातले. त्यावेळेस त्याचे वय 7 वर्षाचे होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊ लागला. त्यानंतर हा गहिनीनाथ करभजन नारायणाचा अवतार असल्याचे त्यांनी सर्वांस निवेदन केले. त्यावेळी शंकराने मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्याव्याच आहेत, त्यावेळी मी निवृत्ती या नावाने प्रसिद्धीस येईल व हा गहिनीनाथास अनुग्रह करील. यास्तव्यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये प्रवीण करावे. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाकडून गहिनीनाथास लागताच अनुग्रह देविला. तसेच संपूर्ण देवाच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला. हा समार साधनेचा समारंभ एका महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षाने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि याचा मोबदला आम्हास अमूल वस्त्रे भूषणे दे, जे ती सर्व मंडळीस देऊन रवाना करता येईल. हे भाषण ऐकून कुबेराने, येथील धन येथेच असू द्या, आज्ञा कराल त्याप्रमाणे वस्त्र अलंकार मी घेऊन येतो. मग त्याने वस्त्राची दिंडे व तऱ्हेत सरेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. ती वस्त्रे भूषणे सर्वांना दिली. याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी करून दिली. समारंभ झाल्यावर उपरीक्ष वसू मागे समारंभ पूर्ण झाल्यानंतर उपरीक्ष वसू समागमे मीननाथास सिंहल द्वीपाच्या त्याच्या तिलोत्तम मातुश्रीकडे पाठवून दिले. त्याने मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केले व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यास पाणी आले. ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तू काही चिंता करू नको, असे सांगून उपरीक्ष वसू आपल्या स्थानी गेला. मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली. इकडे गर्भादी पर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरता गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांती तेथेच होते. सुवर्ण पर्वतावर अदृश्य शास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला. अदृश्य शास्त्राच्या योगाने सुवर्णाचा वर्ण झाकून गेला, परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापी तेथेच आहेत. त्यास म्हातारदेव असे म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिपनाथ राहिला. त्याने त्या गावाचे नाव मडी असे ठेवले. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वस्ती स्नान केले. त्याच्या पूर्वेस जालंधरनाथ राहिला व त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथाने वस्ती केली. विटे गावात रेवणसिद्ध राहिला. गर्भादी पर्वतावर वामतीर्थ गोरक्षनाथ राहिला. त्याने तेथेच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. एका वर्षात तो सर्व विद्येत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणाकडे पाठवून दिले. ते त्या ठिकाणी बहुत दिवसपर्यंत राहून शके 1000 या वर्षात त्यांनी समाधी घेतल्या. कबरीच्या घाटात समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की पुढे यवन राजाकडून उपद्रव होऊ नये. एकदा औरंगजेबास या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावर लोकांनी त्यास सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठात कान्होबा, पार्वती, मच्छिंद्र त्याच्या पूर्वेस जालंधर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने ती नावे पलटून दुसरी ठेवली. ती अशी: जानीपर असे नाव जालंधरास दिले, गौरीपर हे नाव गहिनीनाथास ठेवले. मच्छिंद्राचे मायबाबालेन व कानिफाचे कान्होबा
अशी नावे ठेवून येथे सेवन पुजारी ठेवले. कल्याण कलियुगी बाबा चैतन्य याची समाधी होती, पण ते नाव बदलून राव वागाशर असे नाव ठेवले. गोरक्ष आपल्या आश्रमी सटव्यास ठेवून तीर्थयात्रेस गेल्या. अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 23 येथे संपन्न झाला. तर आपण पुन्हा भेटू या पुढील अध्यायामध्ये श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.